तुम्हाला पण बन मस्का आवडतो का? तर आज मी तुमच्याबरोबर इराणी कॅफे स्टाईल बन मस्काची ती सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे, जी फक्त 5% लोकांना माहिती आहे आणि आपला बन मस्का घरच्या घरी खूपच बटरी होतो. फक्त एक छोटीशी ट्रिक आणि त्यामुळे आपला बन मस्का एकदम सुंदर तयार होतो. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे मी घेते अर्धा कप एवढं कोमट पाणी. पाणी आपल्याला कोमटच घ्यायचंय, जास्त गरम घ्यायचं नाहीये. आता त्यामध्ये घालायचं 1 चमचा एवढी साखर. साखर छान वितळवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे 1 आणि अर्धा चमचा एवढा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. तुम्ही ह्या जागी फ्रेश ईस्ट सुद्धा वापरू शकता. मी कोणतंही ईस्ट यूज केलं तरी सुद्धा ते पहिले ॲक्टिवेट करून घेते, त्याशिवाय पुढच्या प्रोसेसला अजिबात जात नाही. तर आता हे आपण 10 ते 15 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ईस्ट छान ॲक्टिवेट होईल. आता इराणी बेकरीचं एक सिक्रेट आहे, ते आता पहिलं सिक्रेट तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी घेतलेली आहे पाव कप आणि 2 चमचे एवढी पिठी साखर. त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालते आणि व्हॅनिला एसेन्सचे 4 ते 5 ड्रॉप ह्यामध्ये घालून घेते. आता हे आपल्याला शुगर सिरप बनवायचे. हे शुगर सिरप याकरता की आपले बन मस्का छान नरम होतील, सॉफ्ट होतील आणि आपल्या बन मस्कामध्ये छान प्रत्येक ठिकाणी असं गोडवा येईल. तर हे आहे इराणी बेकरी स्टाईलचं सिक्रेट, हे जे कोणीच सांगत नाही, ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता इथे आपण ईस्ट चेक करून घेऊया. तर ईस्ट बघा आपलं केवढं छान फुललेलं आहे. आता मी तुम्हाला इथे अजून एक टिप देते. जर तुमचं ईस्ट असं फुललेलं नसेल तर तुम्ही पुढच्या प्रोसेसला अजिबात जाऊ नका, नाहीतर तुमचं ब्रेड, पाव, बन जे पण तुम्ही बनवाल ते अजिबात फुलणार नाही. आता हे आपण सर्वात पहिले असं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये, म्हणजे जेणेकरून ईस्ट जेव्हा आपण टाकू बॅटरमध्ये तेव्हा ते वेगळं राहणार नाही. आता इथे मी 2 कप एवढा मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी घालते पाव कप एवढी मिल्क पावडर आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर चला, आता आपला मैदा छान मिक्स झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण ईस्टचं जे मिश्रण होतं ना आपण तेव्हा ऍक्टिव्हेट केलेलं, ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया. आता या सगळ्या स्टेप तुम्ही व्यवस्थित बघा, तशाच तुम्हाला फॉलो करायच्या, जेणेकरून तुमचा बन पाव जो आहे तो एकदम सॉफ्ट बनेल. आता हे सर्वात पहिले आपण मिश्रण घालून मिक्स करून घेतलं चमच्याने. त्यानंतर आपल्याला परत ह्यामध्ये घालायचं शुगर सिरप आपण बनवून ठेवलेलं, ते सुद्धा चमच्याने असं व्यवस्थित फक्त मिक्स होईपर्यंत फक्त चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे. थोड्या वेळानंतर आपल्याला ह्यातून चमचा काढायचा आणि आपल्याला हे बॅटर जे आहे, म्हणजे हा जो डो आहे, हे आपल्याला हातानेच मळून घ्यायचे, जेणेकरून सर्व साईडला ही शुगर सिरप ईस्टचं मिक्सचर पसरेल. तर हे बघा आता चमच्याने मिक्स झालेलं आहे. चमचा काढून घेऊयात आणि आता आपण हाताने फक्त हे एकजीव होईपर्यंतच मिक्स करायचं. जास्त ह्याला असं पिठासारखं आपण कणिक कशी मळतो तशी मळायचं अजिबात नाहीये. फक्त मिक्स होईपर्यंत हे असं कंटिन्यू मळून घ्यायचे. आणि हा डो जो आहे ना तो थोडासा चिपचिपा असतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ह्यामुळेच आपल्या बन मस्का पावला तुम्हाला लास्टला ना रिझल्ट बघायला मिळतील. तर आता इथे आपला डो जो आहे तो प्रॉपर मिक्स झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया टुटी फ्रुटी, ज्या इराणी बन मस्कामध्ये असतात. टुटी फ्रुटी घालून आपल्याला पुन्हा एकदा टुटी फ्रुटी ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता सर्व सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर आज इराणी बन मस्काचे शेअर करणार, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझे सर्व मेजरमेंट एकदम परफेक्ट असतात. तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. आता हे अजून एक सिक्रेट, ते म्हणजे बटर. बटर घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून आपला पाव जो आहे ना तो प्रत्येक बाईटमध्ये असा मस्त बटरी लागतो आणि खायला पण असं सुका सुका लागत नाही, एकदम छान लागतो. टेस्ट पण बटरमुळे या पावला खूप छान येते आणि वरतून पाव एकदम नरम होतो. आता सर्वात लास्टला इथे आपल्याला घालायचे तेल. तेल घातल्यामुळे पाव नरम होतो आणि त्याचबरोबर सुका सुका अजिबात लागत नाही. आणि अजून एक, आपण जेव्हा सगळ्यात शेवटी हा डो एकत्र करतो तेव्हा तो मेन म्हणजे हाताला जास्त चिकटत नाही. तर आता हे बघा, इथे आपण तेल सुद्धा व्यवस्थित ह्या डो मध्ये असं मस्त छान कंबाईन करून घ्यायचे आणि ह्याचा आपल्याला एक छान असा गोळा करून घ्यायचा. ह्याला परत मळायचं नाहीये हा, हे फक्त आपल्याला एकजीव होईपर्यंत असं कंटिन्यू मिक्स करत राहायचे. आता इथे आपल्याला गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण झाकून 1 ते 1.5 तासाकरता डबल व्हायला ठेवून देऊया, जेणेकरून त्याचं छान असं मस्त प्रूफिंग होईल. आता इथे आपल्याला पाववर कलर यायला छान ब्रशिंग पाहिजे, त्याकरता इथे मी अजून एक सिक्रेट तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी घेतलेलं आहे अंड्याचं योक, ते मी काढून घेतलेलं आहे येल्लो. त्यामध्ये मी घालते थोडंसं दूध. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला इथे अंड वापरायचं नसेल तर तुम्ही इथे फक्त दूध वापरलं तरी सुद्धा चालेल, पण ह्याने रिझल्ट खूप छान येतो.
आता हे बघा, इथे आपला डो छान मस्त फुललेला आहे. यावर थोडासा मैदा टाकून आहे ना, ह्यातली हवा आपल्याला जी आहे ती काढून घ्यायची. मळायचं नाही आपल्याला, फक्त एकजीव करायचे. आणि आता इथे आपल्याला प्लॅटफॉर्मवर हा डो काढून घ्यायचा आहे आणि फक्त याचा असा लांबट असा शेप करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करता येतील. तर हे बघा, आता इथे मी लांबट शेप करून घेतलेला आहे. आता इथे मी ना बन 4 बनवणार आहे. तुम्हाला बनवायचे तर तुम्ही ते 5 बन बनवू शकता, पण 6 नका बनवू, नाहीतर मग खूपच छोटे छोटे बन बनतील. तर इथे मी 4 गोळे बनवून घेतलेत आणि हे बघा, प्लॅटफॉर्मवरती परत थोडा मैदा टाकून घेतलाय, जेणेकरून गोळा जो आहे तो हाताला चिकटणार नाही. तुम्ही बघू शकता इथे, हे बघा, थोडा थोडा हा गोळा जो आहे तो असा हाताला चिकटतोय. पण आपल्याला असाच हा गोळा छान व्यवस्थित हळूहळू करून घ्यायचा आहे, कारण का यामुळेच आपला बन मस्का पुढे छान नरम होणार आहे वरतून. तर हे बघा, इथे आता आपला गोळा तयार झालेला आहे आणि हा जो खालचा भाग आहे ना, तो आपल्याला असा सील करून घ्यायचा आहे, जेणेकरून गोळा खालून ओपन होणार नाही आणि आपला बन मस्का छान वरतून असा सुंदर दिसेल. तर इथे मी हे बघा, थोड्या थोड्या अंतरावरती हे सर्व बन मस्का असे करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला फुलायला 1 ते 1.5 तासाकरता झाकून साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे गरम जागा असेल तिथे. आता हे बघा, 1 ते 1.5 तासानंतर आपले बन मस्का बन जे आहेत ते छान फुललेले आहेत. आता यावरतून आपण असं हलक्या हाताने अंड लावून घेऊया. तेव्हा आपण जे मिश्रण केलं होतं ना, तेच मी इथे लावते. तर सर्व बनवरती हे असं आपल्याला हलक्या हाताने लावायचं, अजिबात दाबायचं नाहीये, नाहीतर जे आपलं प्रूफिंग असतं ना ते पूर्णपणे निघून जाईल. आता यावरती परत आपण थोडंसं असे टुटी फ्रुटी घालून घेऊयात, जेणेकरून वरतून छान अशा सुंदर आपले बन मस्का दिसतील. इथे मी अवन 180 डिग्रीवरती 10 मिनिटाकरता प्रीहीटला ठेवले आणि आता हे बन मस्का आपल्याला 180 डिग्रीवरतीच 20 ते 25 मिनिटाकरता छान बेक करून घ्यायचे. मी इथे टाइम आणि टेम्परेचर एकदम करेक्ट सांगितलं आहे, त्यामुळे तसंच तुम्ही करा, अजिबात चुकणार नाही रेसिपी. तर हे बघा, 20 ते 25 मिनिटांनंतर आपले बन मस्का केवढे छान फुललेले आहेत आणि वरतून पण बघा केवढे सॉफ्ट वाटतात. कलर सुद्धा केवढा सुंदर आलाय. तुम्हाला मी एक बन मस्का हे बघा वरतून थोडंसं प्रेस करून दाखवते. अजून गरमच आहे, पण केवढे सॉफ्ट आहेत. आता हे लगेचच आपण एका कुलिंग रॅकवरती काढून घेऊया, जेणेकरून ते थोडेसे थंड होतील. जास्त आपल्याला थंड करून नाही घ्यायचं. आणि हे बघा, बन मस्का वरतून केवढा सुंदर दिसतोय आणि शिवाय केवढा सॉफ्ट झालेला आहे. आता सर्वात महत्वाचं सिक्रेट ते म्हणजे बन जो आहे तो एकदम सुखा सुखा लागतो, बटरी लागत नाही. तर आता इथे आपल्याला गरम गरम थोडासा कोमट असतानाच हा बन जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे कापून घ्यायचा आहे. आणि हे बघा, आतमध्ये जाळी केवढी सुंदर आली. आता हे सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे इराणी कॅफे स्टाईलमध्ये होतं. आता इथे आपल्याला कोमट पाव घ्यायचे आणि कोमट पाववरती लगेचच आपल्याला असं सॉफ्ट बटर लावून घ्यायचे. बटर जास्त मेल्ट करू नका, फक्त बाहेर काढून ठेवा फ्रीजच्या, थोडंसं सॉफ्ट होईल. आणि हे बटर आपल्याला पाववरती म्हणजेच कोमट पाववरती लावून घ्यायचे. त्यामुळे काय होईल ना, हे बटर ना कोमट पावामुळे आतपर्यंत शिरेल आणि छान आपला पाव असा मस्त बटरी लागेल. आता आपण ह्यावरती ह्याची वरची लेअर सुद्धा ठेवून घेऊया आणि ती सुद्धा आता मी इथे 3 भागामध्ये कट करून घेते. हे बघा, वरतून असं 3 भागामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला वरतून सुद्धा बटर लावायचे, म्हणजे हे बटर वरतून सुद्धा आतपर्यंत जाईल आणि आपला बन जो आहे तो मस्त बन मस्का, इराणी कॅफे स्टाईल बन मस्का आपल्याला घरच्या घरी खायला मिळेल. तुम्ही बघू शकता आपला बन मस्का केवढा सुंदर दिसतोय, असं वाटतं लगेचच खावं. आता हा बन मस्का आपल्याला गरम गरम चहा बरोबर सर्व करायचा आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.